तो चलिए शुरू करते हैं. काय पब्लिक तर आपल्याला जायचं आहे आता आपल्याला एक नवीन ट्रिपला. कणसाला बिर्याणीची चौक आहे रे. आणि येताना बी पाऊस असणार. पण विषय काय झाला इकडं ऊन. वन टाइम्स बिफोर ट्रिपचं नियोजन करण्यासाठी खास आमच्या घरी एक फंक्शन होता. त्या निमित्तानं सर्व मित्रांना बोलवून ट्रिपचं नियोजन करण्यासाठी एकत्र आलो होतो. या पाहुणं वर्तमान काळामध्ये या. तर पब्लिक तुम्हाला माहिती आहे की मी पुण्याला गेलो होतो आणि त्याच काळामध्ये आपल्या ह्या ट्रिपचं नियोजन ठरलं. मला सुजल आणि प्रेमचा कॉल आला. चाट्टशीर ये उपरीला. ओके आलो. चिनोने माझा हात घट्ट पकडला होता. तू जाऊ नको दादा असं त्याचा ठास होता, पण काय करणार, नाही लाज होता. सर्वांना मग टाटा बाय बाय करून मला सकाळ सकाळी अनुपम 5:30 वाजता ट्रॅव्हल्स पाशी सोडायला आला. टाटा गुड बाय गया. एकदाचा का अनुपमनं मला बसला बसवला आणि मी निघालो कोल्हापूरला, कारण का आपल्याला जायचं ट्रिपला. ट्रिप अशी अचानक ठरलं, मला वाटलंच नव्हतं आणि आपली ती ठरली, नियोजन झालं आणि आपण निघालो असं म्हणता येईल, कारण का मला लगेच रिटर्न बोलवली पापोरांनी. कोल्हापुरात पाऊल टाकल्या टाकल्या मी बस स्टॉपला हुपरीला जाण्यासाठी थांबलो होतो, पण तिथं मला दिसला राज. त्याला कॉल केला, अरे भावा थांब, मी पण स्टॉपला थांबलो, मी पण येणार आहे हुपरीला, मला घेऊन चल. घरी पोचतो तोपर्यंत शिवराजचा रात्री कॉल, अरे रोया मी पण येणार आहे ट्रिपला, तर मला घ्यायला ये इचलकरंजीला, कारण का मी स्टॉपला थांबलेलो आहे. मग त्याला घ्यायला आणि रात्रीभर पावसात मी आणि राज गेलो. भजे तू दिलास तर भजे. कणसाला बिर्याणीची चौक आहे रे. याला पहिला आपण गाडीत घेतलं आणि आपण चलो उपरीकडे. पाऊस असणार का नाही रे उद्या? उद्या पाऊस असणार का नाही? शेवटपर्यंत पाऊस असणार आणि येताना बी पाऊस असणार. अरे झूठ बोल रहा है. 24 hours later. सकाळ 3:30 उठून आम्ही 4:30 पर्यंत कोल्हापूरमध्ये होतो. अरे शिब्या इकडे कुठे? थांब परत डिलीट मार. काय तर बोलतो, काय बोललो बेटा तुमसे ना हो पाएगा. काय तर कशी करणार? बघ रोहित, राजा, आयान, नक्षत्रा, मी सगळ्यात पहिला मी आलो. होय खरं तुमच्या आधी काय नाही आम्ही पण आलोय. लई अर्धा तास झाला आलोय म्हणे असं. 15 minutes later. काय पब्लिक तर आपल्याला जायचं आहे आता आपल्याला एक नवीन ट्रिपला, आणि ट्रिपचं नियोजन आहे तर ते सुजल आणि प्रेमने यांनी जोरातच केलेले आहेत. तर आपण आता कसं बस 4ला उठून इकडं आलेलो आहे. आणि कितीला निघायचं होतं रे? आणि किती वाजल्यात? 4:30 बघा. आणि हे एक कार्टून आमचं बघा कसं आहे, वाढीव काम आहे पोरग्याचं. अरे मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आई शपथ भाई. अमिता गुड मॉर्निंग म्हणा. एकदाच का आपण एकत्र सर्वजण गोळा झालेलो आहोत आणि आपण आता इथूनच ट्रिपला निघायचं आहे.
एकदाच का सगळं पब्लिक आलेलं आहे आणि आपण आता जात आहोत ते गणपतीपुळे. आपली गाडी आलेली आहे, गाडी आलेली आहे. पब्लिक ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी ओके. हे बघा भावांनो, नवीन बॅग आणलो, टॅग पण काढलो नव्हतो तरी पण घेऊन आलो. अरे ब्लॅकबेरी, अरे ब्लॅकबेरी. इकडे बघ, इकडे बघ, पाणीवाला आहे, पाणीवाला इकडे. मोठ्याने काय म्हणजे गणेश गणेश. सगळ्यांना माहिती आहे आपण आता कुठे जात आहोत. असंच अचानक आपला प्लॅन ठरलाय तो गणपतीपुळ्याचा. तर सगळी पब्लिक आपल्या शिवार बघायला आणि आपली गाडी वगैरे सगळं तयार आहे आणि आपण आता जात आहोत. आता सगळं पब्लिक बघा कसं आहे. ए पब्लिक अरे मेरी जाना. गणेश गणेश बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेकर अथरा. आम्ही कधी एकदाच एवढी दंगा मस्ती करत करत मलकापूर सोडला आम्हाला कळालंच नाही. कारण का भुकाया खूप लागल्या होत्या. पण काय करायचं, मस्ती एवढी चालू होती की त्यात सगळंच विसरून गेला. A few moments later. पण आता मलकापूरच्या पुढे आलेलो आहे आणि आपल्या गाडीचा पेटपूजा करायची आहे. मग आपली पेटपूजा करायची आहे. व्यापातली माणसं म्हणतात ती यांनाच, व्यापातली माणसं म्हणतात ती यांनाच. बघा कसं कसं असते, 3:30 कॉल केला होता सहज. लक्षात घ्या, या सगळ्यांना नेऊन परत आणले. Yeah, boy. आम्ही जास्त उशीर न घालवता आम्ही निघालो डायरेक्ट आंब्याच्या साईडला. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल. आम्ही एकदा का त्या आंबा घाटाच्या पायथ्याशी आलो आणि एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. तू क्या बोल रही है? काय आता आपण आलोय ते आंब्यात. आंबा कुठं इकडे, आंबा इकडे. आंब्याविषयी आम्ही आंब्याच्या पायथ्याशी आलो. आता आंबा घाट पुढे चालू होईल आणि आपण आता आपण मस्त नाश्ता केला आहे. नाश्ता स्प्राईट पिणारी पोर, विषय वेगळा आहे पोराचा. पण आता मस्तपैकी आपण आवरून आंब्याच्या घाटाची मजा घ्यायची आणि ती मस्तपैकी हिरवळ कोकण भाग विषाड वाटणार आहे. चला की मागणं बिगणं कुठे घालायचं रोहित मला. अरे कहना क्या चाहते हो?
आता आपण प्रॉपर आपण आंबा घाटात आहे आणि आंबा घाटातला दृश्य एक नंबर आहे. विषय हार्ड म्हणजे पब्लिक खरं आहे खरं. कसा आहे आंबा घाट? भाई मजा आया. आम्ही जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट रत्नागिरी साईडला निघालो. A few inches later. असंच दंगा मस्ती डान्स आवरून आम्ही आलो आपल्या आता हिशोबाकडे. समझ रहे हो आप? आता म्हणत होतो आपण इकडे रत्नागिरीला आलोय तर लय मौस असेल. काय रेड अलर्ट? पण विषय काय झाला इकडे ऊन ऊन वारा नुसता ऊन. बाराचं ऊन पडल्यासारखं ऊन पडले उकडाले मरणाचं. आमचा राज काळा पडला. आम्ही आता इथं जास्त उशीर न थांबता डायरेक्ट निघालो ते म्हणजे आपल्या गणपतीपुळ्याकडे. गणपतीपुळ्यामध्ये पोचल्या असं वाटलं की जरा वातावरण चांगलं आहे. दर्शन लगेच आवरून घेतलं. गर्दी म्हणावी तितकी अशी नव्हती कारण का वातावरण खूप पावसाचं बाकीच्या एरियामध्ये पण सुरू होतं त्यामुळे खूपच पर्यटक कमी आले होते. पण दर्शन आमचं एक नंबर झालं आणि आम्ही तिथे थोडाफार व्ह्यूचा आनंद घेतला आणि आम्ही निघालो त्या डायरेक्ट कसंही बीचला. मस्त पैकी आता आपण गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊन अरे बीचचा व्ह्यू पॉईंट बघायला आपण इकडे आलो. विषय हार्ड व्ह्यू पॉईंट आहे. त्यात पाऊस चालू झाला आहे. मगाशी तर ऊन पडाल तर आणि आता मस्त पैकी पावसाचं वातावरण त्यात हा बीच. विषय हार्ड वाटाले. आरेवारीचा व्ह्यू पॉईंट बघून एक नंबर फोटोशूट करून आम्ही निघालो ते पहिला जेवायला. आलं तर इकडे यायचं नाहीतर तिकडे जायचं. चल Oh shit. 1 hour later. आम्ही एकदाच का आपल्या लास्टच्या डेस्टिनेशन पाशी पोहोचलो ते म्हणजे आपलं कशेळी बीच. आता आपण आहोत ते कशेळी बीचवर. कशेळी बीचवर आलोय. कसलं वातावरण आहे बाप वातावरण आहे. इकडं लाटा वेटा विषय हार्ड कारण का पावसाचं वातावरण असल्या कारणाने इथे खूपच लाटांचा प्रवाह मोठ्याने होत आहे कारण का वातावरण तसं आहे. पण आज वातावरण आमच्यासाठी खास साथ दिलेलं आहे त्यामुळे वातावरणात ऊन प्रकृती आलेली आहे. क्लायमेट आणि हे नेचर एवढं बाप झालं होतं की त्यामुळे फोटो एवढे खतरनाक आले ना आमचे. विषय हार्ड. आत्ताचा हा मोठा एक व्ह्यू पॉईंट पाहिला आपला
एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. आता पावसाचं वातावरण एवढं घाण आहे की वादळ आल्यागत झाले. खरं क्लायमेट बाप झाले बाप. इकडे बा आईन्या, हा आमचा आईन्या सगळ्या चक्का म्हणे. एक पण फोटो काढता आणि खरं सगळ्यांचा फोटो काढणार एकटाच बंदा. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, देखेंगे अगले पास. आमचं काही झाल्या फोटोशूट काही संपना. पाऊस आला गेला. ए शिया का झाला तू? लाज वाटते का? शिवाय देण्याचं कारण आयान अगं टाकून दिलीस ये देख रहा जूता, ये जूता. आता हे गाणे का लावणार? विषय आहे का फोटोसाठी एक एकदाचं का आम्ही किती दिवस आणि कित्येक दिवस या ट्रिपसाठी झटत होतो आणि ते फायनली कंप्लीट झालेलं आहे. ही कसईबाईचा शेवटचा पॉईंट फोटोशूटसाठी आणि आमच्या ट्रिपचा शेवट करण्यासाठी खूप भारी होता. या प्रेमच्या नमस्कारानं आपण या ट्रिपचा एंड करत आहोत. मस्तपैकी रात्री दंगा मस्ती करत DJ सॉन्ग लावत आम्ही कधी कोल्हापुरात पोचलो आम्हाला कळालंच नाही. तर पब्लिक, आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब तेवढं करायचं विसरू नका. तर आपल्याला फॉलो पण करा इंस्टाला. आता आम्ही रजा घेतो. टाटा बाय बाय, सी यू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.